चलिए चलते हैं मैच की ओर। आज के दिन का चौथा मैच चलता हुआ गेंदबाजी मार्ग पर गायकवाड़ कुणाल तैयार। पहली गेंद उठा के खेला बल्लेबाज ने। इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई डीप में अच्छी फील्डिंग और अच्छा टीम वर्क नजर आता हुआ। सिंगल डबल से होती हुई शुरुआत नवीने धावफलक इकडे आपल्याला पाहायला मिळते। अगदी छत्रपती संभाजीराजे मैदान आपल्याला पाहायला मिळते। 2026चं भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहू शकता बेटेगावच्या मैदानावर। साई सदोबा मित्रमंडळ बेटेगाव, त्याचप्रमाणे भावेश पटेल याचं मोठं योगदान, सर्व ऑनरचं देखील धन्यवाद। बीपीएल सीझन 2 बोईसर प्रीमियर लीग रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पाहिलं होतं इकडे मात्र गोलंदाजाने पहिलेच दाखवलं होतं, मात्र गार्ड फलंदाजाने आणि चेंडू फेकला क्रीज मध्ये डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळते। येत्या काळामध्ये याच मैदानावर एप्रिल महिन्यामध्ये भरपूर स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत। सरकार चषक आपल्याला पाहायला मिळणार, नाईट स्पर्धा असेल, तब्बल 1 लाखाची स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे। त्यानंतर कुणबी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार, केपीएल एप्रिल महिन्यामध्ये नाईट स्पर्धा असेल। त्यानंतर विचार केला तर पीटीपीएल पालघर तालुका प्रीमियर लीग हे देखील आपल्याला पाहायला मिळणार। रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पुन्हा एकदा, पहिला बॉल सरळ बॅटने फटका खेळला, मिडॉनच्या वरून 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपण पाहू शकतात 2 रिव्हर्स अटेम्प्ट केले, दोन्ही डॉट। आजच्या दिवसातली पहिली टीम आणि स्पर्धेमधली 7वी टीम सुपर 8 मध्ये जात असताना इलियास 11 आपल्याला पाहायला मिळते। इलियास 11 सचिन लोखंडे साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते। चौथ्या मॅच कडे जिथे मात्र आपण वळू शकतात आजच्या दिवसातली चौथी मॅच, करूया मोरोवाली मॅच। जिंकणारी टीम आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार, हरणारी टीम मात्र इथे त्याचा प्रवास थांबला जाईल। पुन्हा एकदा तयार, चांगला बॉल आहे, जिथे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय, शफल झालेलं ते इथून वाईट मागणार तर वाईट नाही मिळणार हे पंच सांगत असताना पहिलं षटक, चांगली गोलंदाजी, धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 3। गोलंदाज धीरज अनुभवी गोलंदाज आहे, इकडे मात्र आपण पाहू शकता तयार। पहिला बॉल इकडे मात्र पंचाने रेफर केले, पाहूया व्हाईट बॉल साठी पंचाचा रेफर आहे, काय असेल निर्णय। व्हाईट बॉल आणि एक धावा ऍड केली जाईल स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार, स्कोरबोर्डचा विचार केला 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत।
रिव्हर्स अटेम्प्ट केलं तर स्लोवर बॉल हाताळला, परत इकडे एकदा गली रिजन मध्ये एकदा 38 सर्कल क्रॉस केलं का इकडे फास्ट आहे, उतार आहे आणि लगेच चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धाव फलकावर. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, रिव्हर्सचा फटका आणि चांगली सुरुवात दुसऱ्या ओव्हरची. विकेट आलाय दुसऱ्या बॉलवर. पहिला वाईट चौकार, त्यानंतर मात्र कव्हरच्या ठिकाणी फटका फसला. राहुल बॅक टू द डगआउट. पहिला झटका लागतोय एम एस ताराबो टीमला. बघा उद्याच्या मॅचेस देखील पोहोचवतोय. पहिली मॅच ड्रीम 11 सरावली आणि त्यांचे विपक्ष या तीन टीम मधली एक असेल, जी आता मात्र लढत सुरू आहे. आजच्या दिवसामधून जी दुसरी टीम येणार त्यांची पहिली मॅच असेल ड्रीम 11 सरावली विरुद्ध. 8:30ला रिपोर्टिंग टायमिंग, 8:45ला टॉस आणि 9 वाजता मॅच ऑन. उद्या 7 मॅच आहेत. जो संघ उशिरा येईल त्याला पेनल्टी दिली जाईल. उद्याच्या दिवशी जो संघ उशिरा येईल त्याला पेनल्टी असेल. दोन्ही टीम उशिरा आला तर कमी ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतील, हे लक्षात घ्या. दुसरी मॅच असेल एस आर जी उर्वी 11 वर्सेस धेर 11 बिरवाडी, ही आपल्याला मॅच पाहायला मिळणार. तिसरी मॅच असेल ट्रिपल एस सालवड वर्सेस सरकार 11 भेटेगाव. चौथी मॅच असेल ईशान 11 आल्लेवाडी वर्सेस सचिन 11 इल्यास. हॅलो. चेंडू चांगला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, हितेश. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर आहेत. चेंडूचा विचार केला, 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. अगदी अप्रतिम दर्जेदार आयोजन आणि नियोजन. सुंदर मैदान, हिरवगार मैदान आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर क्रिकेटर्स आपण बघू शकता तयारीनिशी मैदानाच्या आतमध्ये. काय फटका सजवलाय, फुल टच बॉल पाहिजे तिकडे खेळू शकला असता. पॉईंटचा इलाका निवडला आणि चेंडू चाललाय दंदन करत 4 धावेसाठी जमिनीला गुदगुल्या करत चौकार. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्डवर. आता मात्र अस्तित्वाची लढाई आहे. करो या मरो, डू ऑर डाय. अगदी मात्र इकडे हरलात तर स्पर्धेच्या बाहेर, प्रवास इथेच थांबेल. जिंकला तर प्रवास सुरू राहणार. समोरची टीम वाट बघते, ती म्हणजे टेंबी. आमचे विपक्ष कोण येणार? धनंजय. पहिल्या मॅच मध्ये धावा जास्त झाला नाही एम एस 11च्या. या मॅच मध्ये 60 प्लस तरी धावा लागेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 1-4. 14 स्कोर कार्डवर झालेल्या चेंडूचा विचार केला, चेंडू झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऑफलाईन स्कोरिंग. अर्चित घरत आपल्याला पाहायला मिळतोय. रिवर्स पहिलेच पाहिलं होतं आणि इथे मात्र वन माउस बाउंड्री लाईन पार. येतोय 4. 2 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि धावेचा विचार केला, धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 18. 9च्या सरासरीने 18 स्कोर कार्डवर.
नवीन गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. आणि खऱ्या अर्थाने गौरव या मोरो जेव्हा समोर येतं ना तेव्हा मात्र धडधड असते मनामध्ये. कॉन्फिडन्स लेवल जो मात्र स्वतःकडे असतो, परंतु थोडी भीती देखील असते कारण की थोडी चुकी आणि स्पर्धेच्या बाहेर. अगदी आजच्या दिवसातली चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये धावा झाल्या नव्हत्या एमएसच्या. या मॅच मध्ये धावा होतील का हे प्रश्नचिन्ह आहे. स्टंप दाखवले, चॅलेंज केलं गोलंदाजाला आणि इथे मात्र आपण बघू शकतात इन स्विंगर बॉल आतमध्ये येत असताना त्रिपाचित उडवलंय यष्ट्यांना विकेट. पहिलाच बॉल त्रिपाळाची क्लीन बॉल कॉन्फिडन्स गोलंदाजाकडे वेगावर स्वार गोलंदाज रॅपिडने बॉल टाकलाय. पुढचा बॉल चांगला फटका इकडे मात्र पाहायला मिळतोय. वन बाउन्स मॉटरलँड पार अप्पर कट स्ट्रोक खेळला. शॉर्ट बॉल होता, वाईड होता, त्यावर मात्र चांगला फटका. फलंदाज मस्टर दिव्यांशू मॅन फ्रॉम सरावली. दिव्यांशू अगदी आपण बघू शकतात सरावली टीम कडून देखील ऍज अ ओपनर खेळताना दिसतो आणि एक चांगला होतकर खेळाडू युवा टॅलेंटेड खेळाडू सरावली गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. सडपातळ बांधा येत्या आयपीएल मध्ये अक्करपट्टी प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला खेळताना दिसेल, जिथे 4 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी अक्करपट्टी प्रीमियर लीग. ओ फटका खेळायचा होता, कुठे चेंडू गेला, कुठे इरफान गंजी मात्र इकडे चेंडू ओढवू शकला आणि कॅच करू शकला आणि डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक येत असताना आणि दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस रोजा देखील सुरू आहे आणि रोजा सुरू असताना अगदी खेळणं तेवढं सोपं नाही आहे. आणि इकडे आपण बघू शकतात इरफान भाई हमारे नजर आते हुए सर के ऊपर से गेंद निकल गई और बाउंड्री लाइन के नजदीक फील्ड होती हुई 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. दोनदा वेळेस स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय 24 स्कोर कार्डवर. तिसरी ओव्हर आहे, 3 बॉल फेकून झालेत. अजूनही मात्र बघायला 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार आहे मोर द विकेट. मोठा रन बाय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने आणि इकडे मात्र आपण बघू शकतो 2 वेळेस मात्र बॅट फिरून बॉलवर लागते. एक धाव मात्र पूर्ण केली. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सिंगल बायच्या रूपात ही धाव येत असताना सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर. 25 झाले, तिथून मात्र 35 ते 40 धावा शोधाव्या लागतील आणि टेनिस बॉलला ते येतात. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं अगदी धावा नव्हत्या, परंतु अंतिम क्षणाला काय बॅटिंग केली आणि एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सरळ मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या समोरून चेंडूला वळवलाय, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 25 झालेले आहेत, 5 बॉल फेकून झाले आहेत. आता मात्र शेवटचा बॉल आहे. संघर्ष तर करावा लागेल. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट, संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि संघर्ष जेवढा कठीण, विजय तेवढाच मोठा. ओ बिग ब्लास, परंतु 6च्या मिळतील 4. हा दुर्भाग्य, 2 धावा कमी मिळत आहेत कारण की नियम आहे या मैदानावरचं छत्रपती संभाजीराजे मैदान. तारेला बॉल लागला, मैदानामध्ये पडून बाहेर गेला चौकार, मैदानाच्या डायरेक्ट बाहेर गेला तर षटकार. अगदी आपण भविष्यात मैदानाच्या मध्ये राहिला तर ज्या धावा काढल्या जातील त्या मोजल्या जातील. षटक क्रमांक 30 संपतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 29 स्कोर कार्डवर.
यस, इथे 3 ओव्हर 29 धावा म्हणजे जवळजवळ 10ची सरासरी मेंटेन केलेली आहे. एक बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला MS11 तारापूर टीम आपल्याला पाहायला मिळते. मोतीलाल शहाचा संघ, दुसऱ्या बाजूला मिथुन पागदरेचा संघ आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये झुंज, लढत ना तकलीफ ना संघर्ष, तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. इकडे मात्र अगदी अडीतडीची मॅच, करो या मरो नाही तो बॅग भरो अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुणाल गँग गँग नावाने फेमस वाईड यॉर्कर, क्या बात है, सुपर बॉल. सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर बघायला गेलं ना, तर ऍज अ बॅट्समन म्हणून, ऍज अ फिल्डर म्हणून सुरुवातीला आल्यानंतर ऍज अ बॅट्समन म्हणून पाहायला मिळाला नाही. आता एक अष्टपैलू मिळून खेळाडू पाहायला मिळतोय. गच्चीवर दंडीचं खेळाडू, एक चांगली शोध आहे, परंतु इकडे समोर देखील एवढाच ताकदवान फलंदाज आहे. दिव्यांशू राऊतच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. अँड फ्रॉम सरावली, युवा टॅलेंटेड खेळाडू दोन्ही बाजूला आपण बघू शकतात. एक बाजूला एक्सपिरियन्स, दुसऱ्या बाजूला युवा. पहिला बॉल बीट केलं वाईड यॉर्करने, दुसरा बॉल थोडं पोट फिरवली, परंतु चेंडू राहिला शॉर्ट बॉल. त्यावर मात्र हुकचा फटका षटकार. जुना बॉल दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. सहाने स्कोरबोर्ड पुढे जाणार 35 स्कोर कार्डवर. तिसरा बॉल, सवार मात्र यावेळेस सरळ, क्या बात आहे, टायमिंगला जवाब, कडक प्रहार, सरळ येतोय चौकार. भाई तीर की तरह सीधा था ये स्ट्रोक, तीर भी शर्मा जाएगा, इससे भी सीधा. अप्रतिम यावेळेस स्टेट ड्राइव, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्ट्रोक खेळलाय, चौकार. स्कोरबोर्ड 39. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, नकार दिला. चांगली कॉलिंग, डॉट बॉल येतोय. आणि इकडे मात्र चेंडू चालले 4. 5वा बॉल घेऊन कुणाल देखील होणार तयार. सरळ बॅटने 2 चौकार आले होते, पुन्हा एकदा रिव्हर्स कडे फलंदाज जातोय. कुठे ना कुठे हा फटका मात्र पसंतीचा झालाय सर्वांचा. रिव्हर्सला चौकार षटकार म्हणजे खूप मोठी उपलब्धी वाटते आता खेळाडूंना, परंतु सरळ बॅटने तुम्ही धावा करा. एक धाव येणार, लेग बायचा इशारा पंचांचा. स्कोरबोर्ड यावेळेस आपण पाहू शकता आता 40 झालेले आहेत. चौथं षटक, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा सरळ प्रहार. टीम मध्ये क्षेत्ररक्षक एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 4 षटके इकडे संपुष्टात आली. 10.50च्या सरासरीने 42 स्कोर कार्डवर. यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. हा, काय सुंदर ना, सांगली सातारा कराड निमसोडचं गोंधळ गात होतं, काळूबाईचं गोंधळ बघायला गेलं. चल, अभ्यास करतात मग 10वीची परीक्षा डीजे वाजू नका असू द्या. मराठी, हिंदी, सायन्स, इतिहास, भूगोल, गणित, बीजगणित, भूमिती आणि नागरिक शास्त्राचे विषय आता मध्ये हे असतात. हे 6 विषय कंपल्सरी आहेत. आणि आमचे मात्रे सर खूप चांगल्या प्रकारे गायडन्स करतात मुलांना. उत्कृष्ट शिक्षक, अनेक मुलांचं भवितव्य घडवण्यामागे आमच्या मातृभाषेचं काम बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण बघतो ते एका साईडला एचवर आणि दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळतो MS तारापूर. प्रथमतः MS तारापूर फलंदाजी करतो. किती षटकं झाली? 4 षटकांनी फरक, धावसंख्या 42. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. बोईसर प्रीमियमचा दर्जा एक वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या आखणीचा बघायला मिळतोय. असो, आमचा प्रीतम बरोबर मजेचा भाग असतो, पण प्रीतम देखील खूप चांगलं समालोचन करतो. अनेक वर्ष समालोचन करताना मराठी, हिंदी देखील तुम्ही खूप करतात. अनेक कंपनीच्या मॅचेस देखील तुमच्या लेखणीतून गाजवतात. नुकतीच आपण मेडिकल असोसिएशनची मॅच आपण केली. पुढच्या कालावधीत जिल्हा स्पर्धा देखील तुम्हाला बघायला मिळेल. आवर्जून इथे समालोचकाचं कौतुक केलं. त्यावेळी पुन्हा एक अनुभवी गोलंदाज बघायला मिळतोय. कव्हर 4 रनला, काय सरळ दिलाय, जबरदस्त बॅटिंग, सुपर शॉट. इथे बघितल्यानंतर सुनील मनोहर गावस्करांची आठवण आणि जो एनडी कॉर्नर
मार्कम मार्शल होल्डिंग अशा फलंदाज बॅटिंग करताना इथे बाकी आळ्याला चौकार बघायला मिळतो. फलंदाज आहे तो दिव्यांशू राऊत अकरपट्टीचा सरावली गावचा खेळतो. यस नवीन नवीन खेळाडू तुम्हाला सरावली वागत बघायला मिळतात. कालच्या दिवसातला आपण बघितला ज्याने परवाच्या दिवशी चांगली बॅटिंग केली तो म्हणजे निश्चितच आमचा फोफरटचा खेळाडू भव्य. काय दादा बॅटिंग केलं भव्यने जेवढं कौतुक करावं ज्यावेळी तुम्ही मैदान गाजवले एसएलबीच्या बॅटिंगमध्ये एमआरच्या चेंडूमध्ये तसं तुमच्या सुपुत्राने सुपर बॅटिंग आणि जी पार्टनरशिप केली ना तेवढा विश्वास प्रेमीने त्याच्यावर दाखवला. जेव्हा जेव्हा स्ट्राईक यायचं तेव्हा प्रेमीने स्ट्राईक तोडलं नाही. तू खेळ तुझ्याकडे क्लास आहे आणि तशा पैकी बॅटिंग बघायला मिळाली. इथे पुन्हा एक धावांची धावसंख्या होती ती डीआरएस घेतलाय धावपतचं अपील केलंय पंचाने घेतलाय डीआरएस. जबरदस्त मॅच बघायला मिळते. कालच्या दिवसात ऑप्शन झालं सारवड पासून प्रीमियर लीगचं. कालच्या दिवसात ऑप्शन झालं भंडारी समाज कुडणमध्ये प्रीमियर लीगचं. येणाऱ्या मॅचेस ते 21-22 तारखेला तुम्हाला बघायला मिळत आहेत. आपण 18 ते 22 दांडीमध्ये असणार आहोत जिथे ओपन मॅच तुम्हाला बघायला मिळतील. धावसंख्या झाली ती आणि 13, 14, 15 बेटेगाव प्रीमियर लीग. हा बेटेगाव प्रीमियर लीग वेगळीच बघायला मिळते. कलिंगडचा ज्यूस पायनॅपल ज्यूस तिथे लस्सी तिथे दही नोट आउट दिला गेलाय. आणि यावर्षी मॅन ऑफ 2 सायकल आहे. एक BSCL ची आणि एक छोटी रेसिंगची अशा दोन सायकल मॅन ऑफ ला ठेवल्यात आणि अजून काही वाढू शकतात. जर एखादा स्पॉन्सर इलेक्ट्रॉनिक मध्ये मोबाईल किंवा टीव्ही देखील ठेवण्यात येईल. बेस्ट बॉलरसाठी कूलर ठेवलाय. बेस्ट बॅट्समन साठी कूलर. बाप रे किती मोठी स्पर्धा बेटेगावची. बेटेगावला लहान समजू नका. बेटेगाव म्हणजे बेटातून असलेलं ते महान गाव तेच बेटेगाव. अशा वेळेचं बेटेगाव तुम्हाला बघायला इथे बाकी कमबॅक केला गोलंदाजाने. धीरज नावाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण बघायला मिळतोय. आणि नंदूचा वडापाव घ्या बाजूला एक वडापाव आहे. 2 वडेपावची दुकान आहेत. खूप सुंदर वडेपाव तुम्हाला बघायला मिळतात. ओ जोरदार अपील पंचाकडे दाद मागतायत. बॅट जबरदस्त गोलंदाजी करतात. गडी पास झालाय आणि मोठा झटका तुम्हाला बघायला मिळतो. अनेक वर्ष खेळले हो काय मोठे खेळल्याने हल्ली हॉकीचा गोलकीपर डीई मध्ये बघायला मिळालं. फुटबॉल खेळताना बघायला मिळतात. व्हॉलीबॉल खेळताना बघायला मिळतात. कबड्डी खेळताना बघायला मिळतात. क्रिकेट खेळताना बघायला मिळतात. डीआई मध्ये सर्व संघामध्ये सर्व टीम मध्ये त्याचा नंबर लागतो. कारण आपल्या सागरी किनाऱ्याचे खेळाडूकडे चिकाटीपणा बघायला मिळते. आमच्या आशिष कोडी साहेब बाकी मॅचचा आनंद घेतात. अशी जी चंदनाचा टीका तुम्ही रोज लावता का? हो यस अशी जी तुम्ही चंदनाचा टीका रोज लावता तुम्ही स्वतःहून लावता की घरात कोण तुम्हाला लावतायत? ओके मला कधी कधी आमची अर्धांगिनी लावते. बघा अर्धांगिनी कोण लावून घ्या किती सुंदर थंडक वाटते बघा. आयुष्यामध्ये खूप बदल बघायला मिळेल. हा नाही दादा उद्या तर निश्चित आपली बाईट होणार कारण खूप दिवस दिल्यात आपण घेऊया. आणि खरोखरच क्रिकेट प्रेमी तुम्हाला बघायला मिळालेत. असंख्य ठिकाणी मैदान. आता नुकतीच जी कोशमाई स्पर्धा झाली अप्रतिम नामांकित स्पर्धा. प्रभाकर शेट्टी आपण बघितल्या स्पर्धेमध्ये ग्रामीणला वेगळं बक्षीस होतं आणि शहरीला वेगळं. टोटली 7 लाखाचं बक्षीस स्पर्धेमध्ये होतं. आम्हाला देखील समावेश करण्याची संधी तिकडे मिळाली. आता पुन्हा 1.5 लाखाची मॅच तिकडे सत्यसाई बाबा चषक जे पूर्वीच्या काळामध्ये शेतामध्ये व्हायची. शेतातले बांध तोडायचे आणि पुन्हा उन्हाळा की बांध करून द्यायचे. पण आता कसं हायवे गेला. हायवेच्या बाजूला खदान होती आणि खदानमध्ये अनमोल रत्न 35 लाख रुपये खर्च करून ते मैदान आकारलाय आपल्या प्रभाकर शेटाने. अवराज बघायला तर ह्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही आपण काय म्हणाल कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं? भावेश पटेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाईट मॅच करतोय. आदरणीय सन ग्रुप आणि तुमचा सरकार ग्रुप आपण इथे मोठी नाईट मॅच करतोय. ते विपुल दादा आणि भावेश पटेल की थँक्यू सो मच. तर निश्चितच मोठी स्पर्धा बघायला मिळेल. या दरम्यान एक चांगला शॉट तुम्हाला बघायला मिळाला. दणदणीत असा उत्कृष्ट दर्जाचा षटकार बघायला मिळतो आणि 6 धावांची धावसंख्या होते ती. 5 ओव्हर आणि 56 धावा बघायला मिळतात. जबरदस्त रंगतदार स्पर्धा आपण इथे बघत आहात. उद्याच्या दिवसात ग्रँड फिनाले. उद्या बाकी ज्या संघाची मॅच वेळेवर असेल त्यांनी वेळेवर अनिवार्य याची कृपया नोंद घ्या. अगोदर मी सर्वांना सांगतो की वेळेवर प्रत्येकाने यायचंय कारण उद्याच्या दिवसात 2 मॅच जास्त वाढतील. 3 मॅच वाढतील. 2 सेमी आणि एक फायनल. म्हणून प्रत्येकाने वेळेवर यायचंय. एक दर्जेदार स्पर्धा आणि रखरखत्या उन्हामध्ये चोहोबाजून तुम्हाला खेळती हवा बघायला मिळते. डोळ्यासमोर हिरवं दिसलं की माणसाला आनंद बघायला मिळते. आणि हिरवगारमुळे काय असतं माहितीये का डोळ्यामध्ये शांती मिळते आणि शांतीमुळे तुझं शरीर थंड राहते हे पाहायला मिळते. आणि म्हणूनच ते बेटेगावचं मैदान राजे छत्रपती शाहू क्रीडांगण असं याचं नामाकरण केलं गेलं. ज्या राजाच्या प्रजेमध्ये आपण इथे काम करतोय. जबरदस्त मॅचेस तुम्हाला बघायला मिळते. सुंदर खेळ. पण आज या दांडीच्या खेळाडूने प्रत्येकाची मनं जिंकली त्याचं मनापासून कौतुक करेल.
हा दैलेश नावचा बॅटर तो बघायला मिळतोय. यस गुरु राऊत कोण ते काहीतरी माहिती देतात. शेवटची ओव्हर आणि गोलंदाजी मार्कवर येत असताना मिस्टर अनमोल बॅटिंग करताना अप्रतिम कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. आता पाहूया गोलंदाजी करताना काय करतात. 5 ओव्हर 56 धावा 11.20 ची सरासरी इथे मेंटेन केलेली आहे. फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा खेळाला कारण की अजून एक मॅच बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज चिराग, नो स्ट्राईकला सुपर बॅटिंग करतोय मिस्टर दिव्यांशू. 11 मध्ये 29 वर खेळतोय. पहिला बॉल हा फुलटस बोनस बॉल मिळालाय परंतु फटका फसलाय. सोपा बॉल मिस केला आणि त्यानंतर पंचाकडे इकडे मात्र DRS मागितलाय. रेफर केलाय भीमर साठी. खेळताना पाहिला तेवढा दिसला नाही परंतु बघूया एखादा नशीब असेल वर असेल तर मात्र मिळेल. अंपायर आमचे अक्षय नाईक सर चेक करतायत काय असणार डिसिजन. येस योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे. विकेट येतोय. सोपा बॉल अगदी सोपा बॉल मनपसंत बॉल जो फलंदाजाला आवडतो फुल टॉस. येस DRS संपलेला आहे बॅटिंग टीमचा. त्या बॉलवर मिळालं विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय यावेळेस. बघा एक सुवर्ण संधी आहे. राजापूर संघामध्ये खेळाडू आहे. प्रीत पाटील जर आला मैदानावर आणि त्याने षटकार जर मारला प्रत्येक षटकारासाठी रेड शेप जो ब्रँड आपल्याला बघायला मिळेल शिरुमा, त्या ब्रँड शिरुमा रेड शेप कडनं तुम्हाला प्रत्येक षटकारामध्ये 2000 रुपयाचं बक्षीस प्रीत पाटील या खेळाडूसाठी याची कृपया नोंद घ्या. मी म्हणेल की मयूर आलाय मयूरवर काहीतरी लावा. येणारा फलंदाज येईल का नाही येत. मयूरचा सुपर सरळ फटका परंतु सरळ हातामध्ये गेलाय. विकेट येतोय. दिव्यांशूला स्ट्राईकवर आणलं पाहिजे. शेवटची ओव्हर सेट बॅट्समन जो 29 वर खेळतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 ते 3 षटकार आलेत त्याला स्ट्राईकवर आणणं देखील गरजेचं आहे. आणि इकडे मात्र फलंदाज आपण बघू शकता बॅक टू बॅक आउट होत असताना पहिला बॉल फुलटॉस होता. यावेळेस ओव्हरपिच बॅटच्या रडारमध्ये होता परंतु दोन्ही वेळेस मात्र विकेट मिळालाय गोलंदाजाला. अनमोल आज लक देखील सोबत घेऊन आला असं म्हणायला हरकत नाही. वर आहे गोलंदाज आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणित. 2 बॉल 2 विकेट धावफलक 56. पहिल्या मॅच मध्ये पण कमी धावा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये असं वाटलं होतं की 70च्या 80 धावा पाहायला मिळतील. अजूनही मात्र 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉल मध्ये 14-15 धावा जमा केल्या जातील का हे प्रश्नचिन्ह आहे. प्रणित आलाय स्ट्राईकवर कारण की शेवटची ओव्हर आहे डेथ ओव्हर आहे. बॅट फिरवताना आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतात आणि नेहमीच पहिली बॅटिंग असताना बॅट फिरली जाते. आणि इकडे मात्र थोडी कानमंत्र झाला जिथे चर्चा झाली. आपण बघू शकता प्रणित आल्यावर दिव्यांशूने सांगितलं काय करायचंय आणि पाहूया इथे मात्र कशा रीतीने चेंडू खेळला जाईल. तिसरा बॉल अनमोल गुड शॉट थांबला वेट केला आणि त्यानंतर मात्र पॉइंटच्या भागामध्ये चांगला फटका खेळला जातोय परंतु 2 होत्या परंतु नाही घेतल्या कारण की 3 बॉल वेस्ट झालेले त्या ओव्हरचे आणि त्यामुळे मात्र दिव्यांशू स्ट्राईकवर 3 बॉल नंतर आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 57-57. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. एक मोठा हाईट आणावा लागेल 60+ इथे पाहिजेत. बॉल राईट ओव्हर द विकेट आणि स्ट्राईकला दिव्यांशू आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीनुसार फिल्डिंग देखील लावलेली आहे.
आणि सरळ बॅटने स्ट्रोक केल्यापर्यंत फसलाय फटका. अनमोलची कामगिरी, अप्रतिम पायामधला मधला हा चेंडू होता. सरळ खेळला जातोय लॉंग ऑफ रिजनला, मात्र कॅच आउट. क्या बात आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये सुपर गोलंदाजी. तिसरा झटका मात्र आपण बघू शकता तिथे दिलेला आहे. आणि नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते अमित किनी मैदानाच्या आतमध्ये येत असताना. काळाच्या गजरमध्ये स्वागत केलेलं आहे, परंतु इथे दिव्यांशूला देखील माहिती आहे की या ओव्हर मध्ये धाबा येणं गरजेचं होतं. इथून मात्र 14-15 धाबा 70 धाबा स्कोरबोर्डला येणं गरजेचं होतं, कारण की 56 धाबा होत्या 5 ओव्हर नंतर आणि आताच्या ओव्हर मध्ये एकच आलंय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अमित किनी डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. खूप कमी वेळा असं पाहायला मिळते की अमित किनी एखाद्या संघामध्ये आणि बॅटिंग साठी आलेला आहे, कारण की जवळजवळ आपण भविष्यात 8व्या क्रमांकावर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पडझड जेव्हा संघाची होते तेव्हा मात्र अमित आपल्याला बॅटिंग साठी येताना दिसतोय. 2 बॉलचा खेळ बाकी. चला फिल्डिंग थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. शेवटच्यावर 2 बॉल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, सुपर बॉल आहे. बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि रन आउट. हो 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 हो. वेळेवर मात्र आठवण करून दिली टीममेट्सने की बाबा बेल स्पॉट तेव्हा आउट दिलं जाईल. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये अनुमान आपण बघू शकतात काही स्पर्धेमध्ये बेल्स आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे आठवण राहत नाही. चेंडू मात्र स्टंपला लावला होता, पण तो बेल्स पाडणं गरजेचं होतं. आज का दिन आहे अनमोल का. आणि काय गोलंदाजी मात्र अनमोल कडून. शेवटचा बॉल, एकच धाव डेथ ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये, दुसऱ्या ओव्हर मध्ये जिथे आपण बघू शकतात आपण पाहिलेलं आहे कित्येकदा की एखादा गोलंदाज 1-2 ओव्हरची 1-2 रनाची ओव्हर टाकून जातो, परंतु डेथ ओव्हर मध्ये 1 रनाची ओव्हर, शेवटची ओव्हर, 5 विकेट. आणि इकडे आपण बघू शकतात काय गोलंदाजी, 4 लिगल आणि 1 रनआउट. फक्त 1 धाव. अनमोल, आपका नाही कोई मोल. इथे मात्र आपण बघू शकतात खऱ्या अर्थाने आपण बघू शकतात चकाकताना आज पाहायला मिळतोय. सुपर कामगिरी. यामुळे मात्र चांगल्या टीम मध्ये, चांगल्या खेळाडूमध्ये चांगलं प्रशिक्षण देखील भेटतं. ज्याप्रमाणे हिऱ्याच्या गुच्छामध्ये जेव्हा काच जरी असते तर ती हिऱ्याच्या चमकेबरोबर आपली चमक बदलते आणि इथे देखील तेच पाहायला मिळते. अगदी हिऱ्यामध्ये खेळत असताना हा काच देखील आता हिरा हळूहळू रूपांतर होत असताना मिस्टर अनमोल फक्त 1 धाव, 5 विकेट. स्कोरबोर्डचा विचार केला 57-58 धावेचं टार्गेट. दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात. या आपण ऐकूया दीपकजी संके सरांना. त्याला 1 धावा देऊन 4 गडी बाद करण्याचं काम अनमोलने केलंय. आणि आजच्या दिवसात अनमोल नावाप्रमाणे अनमोलने कामगिरी केली. सकाळच्या सत्रामध्ये केलेली बॅटिंग जबरदस्त बघायला मिळाली. अपकमिंग यंग टॅलेंट. आणि मी म्हटलंय ना गेल्या 2 वर्षापासून उनभाटचं क्रिकेट आहे ना, हे एक वेगळ्या दर्जाचं तुम्हाला बघायला मिळेल. उनभाट म्हणा, फोफळ गावात देखील जा, खूप मोठमोठे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. तुमची नुकतीच आता फोफळ प्रीमियर लीग आहे. दरवर्षी मी सातत्यपूर्ण करत असतो, पण यावर्षी तो आठवडा खूप बिझी आहे. 3 ठिकाणी जाणं आहे. ओपन स्पर्धा तुम्हाला आपल्याला वैतरणामध्ये करायला सत्यसाईबाबा चषक, त्याच्या अगोदर 3 दिवस कोंपल्याचं जायचं आहे. आणि माझ्या कंपनीच्या मॅचेस आर्थिक असल्या कारणाने
जाऊच शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला करावेच लागतील. आणि त्यानंतर पुढचा आठवडा आपण प्रत्येक जण जाणार आहोत दांडीमध्ये होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या ओपन स्पर्धा आपण बघणार आहोत. जिथे 50,000 पहिलं जरी बक्षीस असलं तरी मोठे नामांकित संघ तिकडे तुम्हाला उचलीच्या मैदानावर बघायला मिळतील. इथे जर विजयाचा विचार केला तर विजयासाठी धावा करायच्या आहेत ते म्हणजे निश्चितच 58 धावा विजयासाठी करायच्या आहेत. त्या बाकी तुम्हाला एचयूआर स्पोर्ट्स संघाला बघूया कशा पद्धतीने करतात. यावेळेला बाकी बघितलं एक हुकमत गाजवणारा जुना जाणता अनुभवी गोलंदाज धीरज याचं थोडंच कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल सेट केलं नवनवीन खेळाडूंना. मी सुरुवातीच्या काळात देखील समालोचना काळात म्हटलं तुम्हाला की बघा वॉच करा कशा पद्धतीचे कोणते गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतात आणि का ते चांगल्या दर्जाचे बनलेत. शिकायला पाहिजे. ठीक आहे आपण पहिली मॅच खेळतो आपल्याला 20-22 धावा पडतात नो डाऊट. आम्ही देखील नवीन नवीन समालोचन करताना आलो तेव्हा LBW ला कदाचित विकेट म्हणायचो बॅट बिहाइंडला कॅच म्हणायचो. नंतर कळलं बिहाइंड म्हणजे विकेट किपर पाठीमागे कॅच घेतो त्याला बिहाइंड म्हटलं जातात. असं प्रत्येक जण चुकतात. आम्ही देखील चुकून चुकून मग समालोचक बनलोय. आज देखील परिपक्व नाही आहेत कारण प्रत्येक पावलापावलावर देखत आहे. कारण आम्ही मोठमोठ्या समालोचकांची जेव्हा समालोचक करतो तेव्हा म्हणतात सर शेवटपर्यंत माणूस शिकू शकतो. आणि ही दर्जेदार स्पर्धा आयोजन आणि यावर्षी मी राकेश कौतुक करेल की तुम्ही एरिया वाढवली. एरिया वाढवल्यामुळे क्रिकेटचा ग्रँड वाढलाय आणि त्या क्रिकेटचा ब्रँड देखील चांगला बघायला मिळालाय आणि म्हणूनच ती स्पर्धा एवढ्या मोठ्या मानांकनाची तुम्हाला बघायला मिळते. हा, हे. ओके मोतीलाल शहा जेव्हा जेव्हा मैदानात उतरतात लक तर बघायला मिळते. मुंबई इंडियन्सची कॅप घातलाय. ओके बघा इथे बॅटर आणल्यात कुठल्या बॅटर मी वापरायच्या हो ब्रँड तुम्हाला बघायला मिळते. थॉमस ब्रँड च्या बॅटरी ह्या बॅटरीज आहेत ना ह्या तुम्हाला बेटेगाव प्रीमियम साठी आणल्यात. या तुम्हाला शो साठी आहेत. विकत पाहिजे असेल तर या बघू शकतात आजच बघा. एक चांगला तुम्हाला JR बॅट बघायला मिळेल. थॉमस ब्रँड ह्या बॅट तुम्हाला बघायला मिळतात. खरोखर अनेक प्रकारच्या बॅटरीज आहेत ज्या बॅटरीजने अनेक प्रकारला आपल्या प्रेमात पडलेत आणि ह्या बॅट देखील अशा सुंदर बघायला मिळतात. जबरदस्त. चला मॅच सुरू होते. चला बोईसर प्रीमियर साठी त्याची ऑन प्राइस आहे 4,800 रुपये. पण इथे जर तुम्ही खरेदी केली ती बॅट तुम्हाला 3,500 रुपयात देईल म्हणजे एवढं तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल. थॉमस डाईची आवडती बॅट JR ब्रँड म्हटलं की थॉमस नाव प्रत्येकाला बघायला मिळते. दैसरचा तो लाडका खेळाडू प्रत्येकाच्या मनामध्ये नाव केलं. सुप्रीमियर गाजवले अनेक महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवल्यात. रत्नागिरी प्रीमियर गाजवली अनेक मॅचेस गाजवण्याचं काम केलंय आणि खऱ्या अर्थाने थॉमस हा अंडरअपचा खेळाडू होता. आज देखील आपण बऱ्याच लोकांना माहिती नसेल एक मुंबईमध्ये मोठा संघ आहे दैसरचा. जर 1 मिनिट थांबा हा आमचा कॅमेरामन बॅटरीतून लावायचा आहे. मग तुम्ही रिव्ह्यू घेता तर कामाला थांबा तिथून चढायचा येतो. त्याला बॅटरी कॅमेरामध्ये टाकून द्या मग तुम्ही ऑन करा. बघा परफेक्ट माहिती आपल्याकडे पोहोचवली जाते. जबरदस्त वर आमच्या कॅमेऱ्यावर चढलेत. फक्त त्याला बॅटरी टाकून द्या की मग कसं तुम्ही रफेल घेतात ना मग तिकडे दिसत नाही की तो प्रॉब्लेम येते. ओके स्टार्ट. चला आमचे कॅमेरामॅन देखील रेडी आहेत. 58 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. तेजस आणि कृणाल याच्यावर संघाकडनं आणि इथे गोलंदाजी घेऊन जातोय तो धनंजय. एका त्याच्या अष्टपैलू खेळाडू आपण धनंजयला अनेक वर्ष पाहिल्यात. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून मोठं काम केलंय. ऑफसाईड फास्ट पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला जातोय. धन 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 करतात चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. काय क्लास बघायला मिळाला ना. जसं काय उनबाट म्हणून हाक मारावी आणि उचलीमध्ये फक्त आवाज जावा मी आलो अशा पद्धतीचा फटका मारलाय. आपण बघतात ना साईच्या बाबाचं गीत मी निघालो तुम्ही येता का. काय त्या गीतामध्ये ताकद आहे शब्दामध्ये. जणू काही शिर्डीला पोहोचलोच असं वाटेल तशा पद्धतीचं प्रत्येकाला भक्तिभाव बघायला मिळतो. तशा अप्रतिम आणि ह्याची फलंदाजी अशीच आहे. प्रत्येक चेंडूवर धावा काढायची ड्राईव्ह पासून सुरुवात करायची. डिफेन्स इज नॉट पॉसिबल. रक्षात्मक खेळणे हे माझ्या अंगातच नाहीये असं नेहमीच दाखवलंय. पुन्हा एकदा धनंजय आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. याला बघा ऑन साईडला चेंडू खेळलाय. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. पॉवर प्ले मध्ये काय सुंदर बॅटिंग करताना दणदणीत चौकार बघायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला खेळलं आणि चेंडू डीप मिडाच्या डोक्यावर निघून गेला. 4 धावा खणखणीत चौकार. अशा पद्धतीचीच बॅटिंग करतो. मग ते 2 षटकाचा सामना असो 8 षटकाचा असो 12 षटकाचा असो. गत वर्षी अशी फलंदाजी आम्ही बघितली होती भाटामध्ये जेव्हा ते सेमीफायनल बॅटिंग करत होते आणि त्याची अशीच परिस्थिती झाली. 6 बाद 32 अशी परिस्थिती असताना धीरज नावाचा बॅटर गेला आणि अर्धशतक धरकावलं होतं. काय बॅटिंग बघायला मिळाली होती तिकडे. 8 धावा झाल्यात. इथे बाकी तुम्हाला गडी बाद करावे लागतील. गडी बाद करण्यापेक्षा तुम्हाला धावा चेंडू निर्धाव टाकावे लागतील. 58 मध्ये 8 धावा निघाल्यात. सुंदर सुरुवात केलाय. पुन्हा धनंजय गली पॉइंट कव्हर
शॉर्ट मुळा ऑफ साईडला बघायला मिळते. पुन्हा चेंडू टटवला पण यावेळेला बाकी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवलाय. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या होते ती 9 धावा. तेजस आणि एका साईडला बघत आहात ते म्हणजे कुणाल. 58 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि या बॅट्समनला या टीमला कॉन्फिडन्स आहे का अनमोल सारखा 9व्या नंबरवर जाऊन देखील धावा करू शकतोय. अशा 8 ते 9 ची बॅटिंग तुम्हाला बघा आणि तारापूर संघाला विकेट काढणे गरजेचं आहे. तारापूर संघाकडे देखील नामांकित 3 ते 4 गोलंदाज बघायला मिळतात. एम एस तारापूर. ओ हो चेंडू बनवलाय सरळ जातोय डीप डीप मिड विकेटच्या डोक्यावरला 6 धावा खडखडी षटकार. काय बॅटिंग बघायला मिळते. कुणाल ज्या रूपासाठी ओळखलं जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये धावा झाल्या आणि सकाळच्या सत्रात गोलंदाजी चुकी झाली. आता ज्या एका गोलंदाजाला वापरलं ना त्याला नवीन चेंडू द्यायचा नव्हता. पण बऱ्याचशा खेळाडू माहिती होतं पण जुना चेंडू जो प्रॉपर टाकतो कारण त्याचा चेंडू पडण्याचा इन्सूट बघायला मिळतो. राकेशजी तुम्ही खूप चांगलं वर्णन करता हो कारण तुम्ही जो क्रिकेट खेळलात ना त्या काळात बक्षिसं नव्हती. त्या काळात फक्त संघाचं नाव होतं. 8 षटकाचे सामने असायचे. दैलू भगवान सारखे मोठमोठे खेळाडू पण हेमंत मर्दे सारखे अपोलो चिंचणी इलेव्हन सर सातपाडी आझादीन कट करायचा प्रयत्न होता. इथे बाकी बाद झाला. शॉर्ट ऑफ चेंडू होता. बघा काय काय सेवा केली जाते ना तुम्हाला दही ताक पासून ड्रायफ्रूट पासून तर चांगलं जेवण व्हेज नॉनव्हेज संध्याकाळी जाऊन चहा कॉफी बिस्किट खारी काय काय दिलं जाते हो. जबरदस्त सेवा केली जाते. इथे संपूर्ण समालोचकाची पंचांची व्यासपीठावर जो जो बटतो ना तो बाकी सर्व मजा करून घेतो. बॅटर चेंडू पडण्याचा थोडासा सरळ आला टर्न साठी खेळले आणि अतिशय सुंदर खेळ बघा कलाटणी मिळू शकते. गडी बाद झालाय ज्याने आल्याला षटकार देखील मारला पण दुसऱ्या चेंडूवर त्याला करामत केली कारण समोरचा गोलंदाज हा देखील तेवढ्या धाटणीचा तेवढ्याच मोठा अनुभवाचा. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट वरती विकेट मारा करतात. रिव्हर्स चेंडू खेळले पॉईंट निघून जाईल का खेळ चेंडूच्या पाठीमागे जातोय. हो चान्स केलाय मिस झालेत. इथे बाकी क्षेत्रक्षण बघायला मिळते. बघता बघता 3 धावा 2 धावा होत आहेत. धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 17. पहिल्या षटकात 17 धावा फलकावं लागलं. 58 धावा तुम्हाला विजयासाठी दिल्या असताना इथे जर तुम्ही विचार केलात तर पहिल्या षटकात 17 धावा बघायला मिळेल. यातील विजेता संघ आणि तिथून मग तुम्हाला बघायला मिळेल राहुल 11 टेम्पी संघ. राहुल 11 संघाच्या टेम्पीचं निश्चितच मनोधैर्य उंचावलं असेल जरी पराभूत झाले कारण त्यांच्याकडे शेवटी 3 चांगले फलंदाज बघायला मिळाले. खरं असे दिव्यचं आपण मनापासून कौतुक करूया. नावाचा बॉलर तुम्हाला बघायला मिळतो. डावखुरा गोलंदाज हो काय पंच केलाय. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बॅक फुटला गेला संपूर्ण पॅनस आपल्या पायावर आणि फुलातून कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतो. तेजस मॅन फॉर्म उडभाटचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त मॅन इन फॉर्म मध्ये आहे. शेअर मार्केटिंगचा बिझनेस ते करत असतात. ज्यांना काही शिकायचं त्यांच्याशी मार्गदर्शन करा. आपण जबरदस्त क्रिकेटर म्हणून बघायला मिळालात आणि अशाच पद्धतीची बॅटिंग करण्याचा त्याचा क्लास मधून बघायला मिळते. डिफेन्स इज नॉट माय वर्ल्ड म्हणजे रक्षात्मक खेळ हा माझ्या खेळीत शब्दच नाहीये अशा पद्धतीचं बॅटिंग करत असताना. ओ अक्रॉस पद्धतीने खेळायचं होतं. मिडल विकेटच्या डोक्यावरनं पण चेंडू पडल्यानंतर गतिमान पद्धतीने बाहेर निघाला. एक चाणक्य पद्धतीचा गोलंदाज म्हणून अनेक वर्ष ज्याने क्रिकेटची सेवा केलाय तो गोलंदाज तुम्हाला बघायला एमसीसी म्हणजे मागेला क्रिकेट क्लब मुरबा या संघात तो खेळताना या खेळाडू पण अनेकदा बघितलं. इलियास पठाणने या देखील खेळाडूला अनेक वेळा कॅरी पॅकर म्हणून दैसर पासून तर तुम्हाला तलासर खेळताना पाहायला बघितलंय. इथे बाकी चेंडू टटवला. इथे झेल हातामध्ये चेंडू अप्रतिम झेल आणि सुरेख चेंडू हाताळला गेला. चेंडू थोडासा आतमध्ये ठेवला
ड्राईव्ह झाला पण अंतर कापू शकला आणि सोबत दुसरा गडी तबूत परततोय. तर सलामीची जोडी डकआउट मध्ये बघत असताना आपण पाहतात बाद झालाय तो मी तुम्हाला बघायला मिळतोय तेजस. तर फलकात धावसंख्या आहे ती 21 धावा. दुसरं षटक मार्ग असतं 21 धावा फलकावर बघता 2 गडी बाद झालेत. आता बाकी यत्नेश प्रभू नावाचा खेळाडू जातोय रणमशीन म्हणून त्याला ओळखलं गेलं. सत्तावीस चेंडू 37 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला एम एस तारापूर आणि एका साईडला तुम्ही बघत आहात एचयुअर स्पोर्ट्स पुनश्च मार्गस्थ होते गोलंदाज रुपेश. ओ चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर निघतो ऑफसाईड ऑफ स्टॉप परफेक्ट डिलिव्हरी गुड बॉलिंग. मी सुरुवातीलाच म्हटलं ना की या गोलंदाजाकडे क्षमता आहे. अनेक वर्ष ज्याने अनेक मैदानं अनेक स्पर्धा आपल्या नावावर करताना शेवटच्या षटकामध्ये 3-3 धावा देखील न देताना या गोलंदाजाने मी पाहिलं आणि म्हटलं ना मी धावपुरे असे अनेक गोलंदाज माझ्या समालोचक कक्षामध्ये बघताना मला मिळालेत. ज्या पद्धतीने हे पंच तुम्हाला बघायला मिळतात त्यांच्यावर अनेक वेळा मला काम करायला मजा येते. हो हलक्या वेळी खेळलं कशा पहिले बॅटची ब्लेड कशी खोलावी आपण म्हणतात ना हिंदीमध्ये कॉमेंट्री ऐकतो सूरज सर या म्हणतात की ब्लेड का ब्लेड खोलते ब्लेड कशी खोलली मी बॅट ठेवतो ओपन केली ती ऑफसाईडला आणली कव्हर चेंडू गेला बघा ऍक्शन रिप्लाय तुम्ही आपण मोबाईलच्या मध्ये बघू शकतात. नवनवीन खेळाडू जेव्हा बघतात आणि नवीन खेळाडू काय करतात बघता माहितीये का एखाद्याने बैठक शॉट मारला की तो बैठक शॉट पण त्या बैठक शॉट मारण्यामध्ये त्याची डोळ्याची नजर किती परिपक्व असते तो चेंडूची लाईन लेन किती लवकर ओळखतो हे बघायला पाहिजे. धावसंख्या 1-22 धावा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण बोईसर प्रीमियर लीग ही स्पर्धा बघत आहात. खऱ्या अर्थाने भावेश पाटील आणि निश्चितच आमचे साई सिद्धोबा क्रीडा मंडळ बेटेगाव यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. पुन्हा रुपेश मार्गस्थ होतोय. सरळ चेंडू ड्राईव्ह केला होता फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. इथे बाकू चेंडू जेतो डॉट आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर 2 षटकं संपली पॉवर प्लेचे मेंडेटरी पॉवर प्लेचे. इथे 2 षटकाच्या समापनानंतर ऍक्च्युअल संघाची धावसंख्या झालाय 2 बाद 22. इथून आता फील्ड एक्सटेंशन संपलं जाईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू सर्कलच्या आत त्याच्या पद्धतीने आपलं क्षेत्रक्षण बघायला मिळेल. चला घाई करा टीम मिटिंग कमी करा ह्यानंतर तुमच्यातलाच संघाला सामना खेळावा लागेल. उद्या बघा आयोजक आपण सर्व आयोजक जातीने इकडे भावेची इकडे हजर राहणे गरजेचं आहे. आम्ही 9 वाजता आल्यानंतर पावणे 9 तुम्ही सर्व इथे हजर तिथे त्याच्याकडे डीजेचं साऊंड आवाज असायला पाहिजे. गणपतीचं गीत वाजलं पाहिजे. 9 वाजता टॉस होईल 9:05 पहिला चेंडू टाकलाच जाईल. 25 मिनिटांमध्ये 5 षटक टाकली गेलीच पाहिजे. हे नियम उद्या असणार आहे. आम्ही जर सांगितलं तर तुम्ही संपूर्ण आमच्या पाठीशी उभे राहायला पाहिजेत समालोचकाच्या. ते नियम उद्या बघायला मिळतील. जरी तुम्ही सहकार संघातून खेळत असणार तरी तुम्ही देखील एक आयोजक आहात आणि तुमचं प्रथम नाव इथे विपुल भाऊ लिहिलं गेलंय बघा. विपुल भाऊने भावेश पड्यानंतर मग साई सिद्धोबा बेटेगावचं लिहिलंय. म्हणजे प्रमुख आयोजक कोण तर भावेशजीनं पकडणार. बघा वेळेवर या उद्या. उद्या प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने तुम्हाला बघायला मिळतील. ज्या ज्या संघाचा पहिला राऊंड असेल त्याने वेळेवर पावणे 9 वाजता रिपोर्टिंग करा. 8:50 टॉस करायचं आहे आणि 9 वाजता आपण सामना सुरू करणार आहोत. आमचा डीजे सेट इथेच राहणार आहे. रात्री 8 जण आमच्या मैदानाचं सामानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही सिक्युरिटीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. धनंजय फुटला गेलाय चेंडूला दिशा दिलाय चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड अँड थ्रो केलं 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार जर केला धावसंख्या होती ती 23. 58 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. आजचा शेवटचा दिवस लीग मॅचेसचा. उद्या बाकी 4 क्वार्टर फायनल 2 सेमीफायनल आणि 1 फायनल तुम्हाला बघायला मिळेल. 18 ते 22 या कालावधीमध्ये आपण दांडी गावात मॅच बघू शकतो. ओपन स्पर्धा आहे 50 प्रथम पारितोषिक आहे. नंतर याच मैदानावर तुम्हाला बघायला मिळतील. नंतर भंडारी प्रीमियर लीग बघायला मिळेल. 14-15 तुम्हाला बेटेगाव प्रीमियर लीग. ओ गुड बॉलिंग वॉटर लेग स्पिन चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो स्विंग करून आवाज येतो याच्या पद्धतीने बघायला मिळते. खूप मोठी बोटं येतो आणि मोठ्या बोटामध्ये चेंडू फिरवण्याची क्षमता धनंजय आणि असं जेव्हा मैदान तुम्हाला बघायला मिळेल ना मातीचं तिथे बाकी आज अनिल बाणे आणि कशा पद्धतीने गोलंदाजी केली प्रत्येकाची मनं जिंकली.
ओ इथे बाकी रिव्हर्स स्विफ्ट खेळायचं होतं. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक केलाय धनंजयाने. फरक धावसंख्या अजून देखील स्थिरावलेली आहे. 23 धावा. 2 षटकार 22 होते हा पॉवर प्ले मध्ये आणि आतापर्यंत या षटकात फक्त एकच धाव दिलाय. खूप चांगला कमबॅक केलाय धनंजयांनी. धनंजय आयकॉन खेळू आहे एम एस तारापूरचा. ओहो वाटा लेफ्ट ब्रेक. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. मधल्या स्टंपवर चेंडूचा टप्पा टाकायचा आणि यष्ट्यांच्या 5व्या मधनं बाहेर काढायचं. सुपर क्वालिटी क्रिकेट. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ कंट्रोल. म्हणूनच तर निलेश फायटरचा मोठा गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं गेलं अनेक वर्ष. हो आणि इथे प्रथम पायची दिलं गेलंय. यस तुम्ही समोर उभे राहिला, समोर उभे राहिला, तुम्हाला चेंडू त्याने जाणून बुजून पायावर आदळला गेला, थोडा पेस कमी केला, तुम्ही ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पायावर अडवला आणि इथे बाकी पायचीच सगळी बाजूने डीजे. भावेश नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. मॅन फॉर्म उलबाट नुकतीच झालेली उछळी दांडी प्रीमियर लीग खूप गाजवली. हा यस आम्ही संगीताचा कार्यक्रम बंद ठेवला. डीजे का म्हणतात 10वी ची परीक्षा असल्यामुळे. यस किती सुंदर आयोजन बघा, किती विचार करतात आमचे बेटेगावचे साई सिद्धूबा क्रिकेट क्लब मंडळाचे सर्व पदाधिकारी. कारण आपण आपलं पुढचं फ्युचर बघायचंय, त्यांचं भवितव्य बघायचं. मॅचेस तर होतच राहणार. आपल्या एखाद्या 2 गाड्याने कदाचित एखादा प्रश्न राहिला जाईल आणि त्याच्या 60% मार्कामध्ये तर कदाचित 1% कॉलेजचं ऍडमिशन राहू नये हे बघायला मिळेल. जाऊया पुन्हा आपल्या सगळं शेवटचा चेंडू बॅकफुटला गेलाय, हलका पॉईंट खेळून काढलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, पॉईंटचा खेळ फील्ड करेपर्यंत इथे एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या एका धावांची धावसंख्या होती ती 24. म्हणजे या षटकात फक्त 2 धावा दिल्यात. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या 2 षटकात 22 आणि तिसरं षटक हाताळलं. आता बाकी तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या. बोला पंच. हा बघा इथे टू व्हीलरचा आरसा त्याच्या बाजूला काढा. टू व्हीलर आहे बघा कोणाची मध्ये. टू व्हीलर ना. ओके दादा बघा टू व्हीलर इकडे मध्ये कोणाचा त्यांचा मिररचा सूर्य आहे ना तो डिस्ट्रॅक्ट त्यांच्या डोळ्यावर जातोय. बघा काल देखील तोच प्रॉब्लेम झाला होता. होत आहेत आशुतोष व्यवहार आमचे सांगतात. बघा बाईक आहे ना, बाईक थोडी बाजूला काढा. अठरा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. काय मॅच होती, कुठे आली, कुठे जबरदस्त स्पेल टाकला धनंजय. धनंजयने 2 षटकात किती धावा दिल्या. पहिल्या षटकात 17 दिल्या होत्या. त्यानंतर बाकी दुसरं षटक तिसरं हाताळलं. बघा म्हणजे पॉवर प्ले मध्ये नंतर किती सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. चला जबरदस्त मॅच आपण बघत आहात. आता बाकी 18 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. थँक्यू सो मच. आमचे पंच देखील म्हणतात थँक्यू सो मच. धन्यवाद. सुंदर सहकार्य आपण करत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो. चला ओम साईचे 31,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. जोरदार टाळ्या ओम साईसाठी असायला पाहिजे. अतिशय सुंदर काम ते आपल्याकडनं करत असतात आणि 31,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आतापर्यंत. ओहो जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर राहिला, चेंडू जातोय निघून सॅन्स करत होता 4 धावा. काय बॅकलिप मोठी बघायला मिळते हो. उंच पुढे माडावर चढायचं, माडावरून समुद्रावरची 4 गावं बघायची आणि असा चेंडू तुटवायचा. अशा पद्धतीची बॅटिंग बघायला मिळते. बघा मामा भाजांचं युद्ध तुम्हाला बघायला मिळते आणि ते देखील शनिवारचा दिवस. शनी शिंगणापूरला मामा भाजाने गेलं ना की खूप काही देव पावतो असं म्हटलं जातं. तशा पद्धतीचं काम मामा बॉलर आणि बॅटर भाजचा हे खूप कमी प्रमाणात बघायला मिळते आणि आजचा दिवस शनी शिंगणापूरसाठी खूप मला. विपुल दादा तुम्ही अनेक वेळा देवदर्शन तुमच्या थिएटर्स आम्हाला बघायला मिळतात. तुम्ही आई वडील देखील घेऊन जातात. हे महत्वाचं बघायला मिळतं. खूप खूप सुंदर कौतुक करायला पाहिजे तुमचं. म्हणजे तुम्ही फॅमिलीसाठी जे दिवस देतात, गावातल्या मुलांसाठी ते मित्र परिवारासाठी वाटले जातात. 365 दिवसात ते वाटेकरी वाटे कोणते हे तुमच्याकडे बघायला मिळतात. कधी कधी राजाचे गड किल्ले बघण्यासाठी जातात. हा हा राईट. खरोखरच विपुल दादाकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. 49 वर्ष तुला. नाही नाही. हा? बापरे 49 इयर एज असं कोण म्हणणार नाही विपुलला. पुन्हा बघूया रुपेश आपल्या शेताला पुढचा चेंडू हाताळते. पुन्हा ऑन ड्राईव्ह खेळला चेंडू जातो मिडवेटच्या रिझनला. एक धाव तुम्हाला पूर्णतः बघायला मिळेल. चेंडू येऊन थ्रो हो गुड फील्ड अँड गुड थ्रो. वॉट अ फिल्डिंग. क्लास बघायला मिळेल. सुपर फिल्डिंग. धावसंख्या वाटते एकनी धावसंख्या होती ती 29. 58 धावाचं टार्गेट आहे. 29 धावाचा चौथा षटक मार्गस्थ होताना बघत आहात. एका साईडला भावेश आणि एका साईडला तुम्हाला यज्ञेश प्रभू सारखे फलंदाज बघायला मिळतात.
हलक्या वेळी चेंडू काढलाय, कव्हरच्या रिझल्ट ढकल एक जातो बघायला मिळते, चेंडूच्या पाठीमागे जातो, दुसरी होईल का, गुड रनिंग बिटवीन बघायला मिळते. इथे थ्रो चांगला आलाय पण थोडासा उशीर आला, लँडिंग झालं तर थोडासा चेंडू हळूवार आला, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. भावेश म्हटला की धावताना कधीच थांबणार नाही अशा पद्धतीचं बघत असताना, कारण हे अंडरआर्मचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे धावण्याची कौशल्य. मिथुन भाऊनी खूप उल्लेख सुंदर केला अंडरआर्मच्या खेळाडूचा, की अंडरआर्मचे खेळाडू का ऑरआर्म चांगले खेळू शकतात. खूप सुंदर स्पष्टीकरण बघायला मिळालं त्यांच्याकडनं. पुन्हा एकदा रुपेश मार्गस्थ होते, चेंडूला टटवलाय, पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला इथे बाकी एक धाव बघायला मिळेल. गुड क्वालिटी क्रिकेट, सुंदर गोलंदाजी. बदलत पुढे आल्यात ना की चेंडूचा टप्पा वेगळ्या धाटणीचा टाकतात, खूप चांगला लगेच ओळखतात की बदलत कसं आहे. मोठा गोलंदाज आहे, अनेक वर्ष गोलंदाजी केलाय, अनुभवातून माणसाला खूप काही शिकता येते. जरी घेतली नसली ना तरी टप्पा लाईन लेंथ वर मेंटेन करून फलंदाजाला अंकुशात ठेवू शकतात, आणि तेच काम आतापर्यंत रुपेश या गोलंदाजाचं आपण बघत आहात. पुनश्च भावेश नावाचा फलंदाज समोर बघायला मिळतो, रुपेश नावाचा गोलंदाज लेफ्ट आर्म मोरतो खेळ मारा, चेंडू टचवला, इथे निघून जाईल का, मिळेल डोक्यावर 6 धावा, कडकडीत षटकार. बॅकलिप आहे हो यांची, बॅकलिप बघा ना, पूर्ण खांद्याच्या वरनं बॅट जाते आणि नंतर मनगटी पद्धतीने शॉट मारताना मोठ्या मैदानावर उंच उंच पुढे आणि खऱ्या अर्थाने उनबाटच्या भागातला सर्वात जास्त घातक फलंदाज कोण असेल तर हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. स्विंग मध्ये तुम्हाला विचार केला तेजस बघायला मिळेल, मिडल ऑर्डर मध्ये विचार केला तुम्हाला भावेची बघायला मिळेल, आणि या 6 धावा दिवशी धावसंख्या होती ती 38. 13 चेंडू 20 धावाची आवश्यकता, आणि यातील विजेता संघ मॅच संपायला आली की लगेच टेम्पी संघाच्या कडे आपण यायचंय. राहुल 11 टेम्पी, हो हो हो, एक जबरदस्त क्विक स्टॉट बघायला मिळतोय, जबरदस्त ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला, एकच धाव बघायला मिळते. एका धावाने विचार करता धावसंख्या होती ती 39. आता 12 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता, 4 षटकं 39 धावा झाल्यात, 12 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. आणि यानंतरचा सामना अनिल बाळे, थँक्यू, आज तुमच्याकडे चांगली गोलंदाजी, कारण लाल मातीचा विकेट तुम्ही आम्ही जे लहानपणा कॉमेंट्री करता आलात ना आणि तुमची गोलंदाजी बघितलाय तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली. 40+ गोलंदाज नाही तर 50, 55, 56, 57 वर्ष ओरंडेला गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो, ज्याने आज उत्कृष्ट गोलंदाजी करताना आमची मनं जिंकलीत. आहेत 50च्या वरचं निश्चित आहे. अनिल बाणे किती आहे तुझ्यासारखं? 44 एवढं लहान आहे, 45 असेल निश्चितच, तेवढे असू शकेल. चला आमच्या पंचांत देखील पाणी द्या. जबरदस्त पंचगिरी, प्रत्येक संघातल्या खेळाडूने प्रत्येक कर्णधाराने कौतुक केलं या पंचगिरीचं. निपक्षपातीपणा काय असतो ना हे इकडे बघायला मिळालंय. खूप खूप आपले दांडेगावचे म्हणा, शिरगाव गावचे म्हणा, मुंबईचे पंच म्हणा, आधी जरी ते आता राहत असले आमच्या मुंबईमध्ये, पण आयुष्य त्याचं संपूर्ण मुंबईमध्ये गेल्यात असे आशुतोष व्यवहार तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, इथे 12 चेंडू आणि 19 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. जबरदस्त सॉलिड पाण्याची व्यवस्था देखील बघा, एक एक डकआउट मध्ये तुम्हाला 5-5, 6-6 कॅनलचे पाण्याचे बॉक्स बघायला मिळतात. भावेशजी बघा, इथून देखील 6-6 कॅनलचे पाण्याचे बॉक्स बघायला मिळतात. गरमी असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी पावा द्यायला लागते, थंड कूल पाणी तुम्हाला बघायला मिळते. उद्याच्या दिवसात वेळेवर प्रत्येकाने याच्या उद्यासाठी बाकी टाइम आउट असेल, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तेवढी षटकं हाताव्यात लागतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज बघायला मिळते तो अमित मुरब्या गावचा हा गोलंदाज. ओहो, चेंडूला फ्लो केलाय, सरळ निघून जाईल, मिड विकेट डोक्यावरनं 6 धावा, खडखडी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग भावेशच्या चेंडू बघायला मिळते, 6 धावा. मिड आणि नेक्स्ट ओव्हर चेंडू होता, बॅकफुटला गेलाय आणि जबरदस्त उंचावरनं चेंडूला टोलवलं गेलं, मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा, खडखडी षटकार. भावेजी उद्या शाळेचे विद्यार्थी बघा असे 2-4 जण ठेवत जा, ह्या साईडला त्या साईडला. आपण दरवर्षी प्रमाणे जसं देतात उद्याच्या दिवसात बघायला पाहिजे, कारण खेळाडू आणायला जातो ना कुठेतरी बेकार दिसते आपल्याला. धावसंख्या 6 ने वाढत होती ती 45 धावा तुम्हाला बघायला मिळतात. इथे बाकी चेंडू टटवलाय, सड हातामध्ये जाईल का, यस, मिस शॉट झाला. समोर चेंडू हळूवार पद्धतीने टाकला गेला आणि फसवला गेला, इथे कधी बाद होते आणि भावेश बाद. चला नवीन बॅटर तुम्हाला बघायला अनमोल अगोदर प्रमोट केलाय, सकाळच्या सत्रामध्ये का बॅटिंग केली होती, जबरदस्त बॅटिंग.
क्लास उत्कृष्ट दर्जाचे कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले, कट शॉट बघायला मिळाले, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाले, ऑन ड्राईव्ह बघायला मिळाले, मिड विकेटला फुल शॉट, हुक शॉट असे प्रत्येक शॉट त्याच्या बॅटिंग आपल्याला बघायला मिळाले. अपकमिंग यंग टॅलेंट येणारा उगवता तारा म्हणून या खेळाडूवर बघितलं गेलं. उंबरगावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो अनमोल. मागे 2 वर्षापासून उंबरगावात खूप चांगले क्रिकेट तुम्हाला बघायला भूमीपासून सुरुवात झाली आणि मग असंख्य असंख्य खेळाडू आम्हाला बघायला मिळाले. खरंच अभिमान वाटतो जेव्हा आमच्या आवडत्या गावातून असे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पास्तळ गावाचं कौतुक केलं तर मयुरेश नावाचा एक आदर्श दर्जेदार खेळाडू तुम्हाला बघायला मिळालाय. अनेक नामांकित नवोदित खेळाडू पास्तळ संघात तुम्हाला बघा. साई सापडेश्वर सालवड जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. हार्ड हिटर आमचे अजून एक बाकी आहेत त्याचं रोज आहे. ओहो आल्या आल्या कट केला चेंडू निघून जाईल चढम्यांच्या रिझनला की पॉईंटच्या बघू पेंडूच्या पाठीमागे धावतायत पळतायत. इथे बाकी क्षेत्रक्षण केलं गेलं सुंदर क्षेत्रक्षण कौतुक करायला पाहिजे खेळाडूचं. 2च धाव बघायला भेटत अप्रतिम क्षेत्रक्षण की इथे तुम्ही थर्डमॅनच्या रिझनला पॉईंटच्या रिझनला गलीच्या रिझनला क्षेत्रक्षण करणे कठीण काम आहे कारण चेंडू तुमच्यापेक्षा वेगाने पळतोय. 2 धावांची धावसंख्या होते ती 47. अनमोलने आज खरोखर कमाल केलाय. अष्टपैलू खेळाचं चाणक्य दाखवताना अनमोलने खूप सुंदर खेळ केला आजच्या दिवसात. पुन्हा ऑफ ड्राईव्ह केलाय. लो फुलटा चेंडू होता चेंडू गेला कव्हरच्या रिझनला इथे फील्ड एंड ठोकेपर्यंत एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या होते 48. अजून देखील 10 धावाची आवश्यकता आणि चेंडू उरलेत ते 8 चेंडू 10 धावा. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आता यज्ञेश प्रभू नावाचा खेळाडू स्ट्राईकवर बघायला मिळतो. अमित नावाचा गोलंदाज मार्गस्थ होतोय. आहा पॉवरफुल केलाय जबरदस्त. परतीच्या विरुद्ध ओटीने काय काम करावं तसं बघताना गगनात जाताना सूर्यचंद्राला सलामी देताना चेंडू निघून जातो मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा कणकणी षटका. म्हणजे आता 7 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. आता बाकी खरोखरच ज्यांच्यावर जबाबदारी होती एचयू स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज फलंदाज प्रत्येकाने आपल्या भागात चांगलं काम केलंय. ओ चेंडू पडल्यानंतर गोटे निघून गेला कट करायचा प्रयत्न करायचा होता चेंडू गेला निर्धाव. आता जर तुम्ही विचार केलात ना तर 6 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. चला राहुल 11 टेंबी कर्णधार या वेळ दडवू नका. लगेच आपण मॅच संपली की टॉस करणार आहोत. राहुल 11 टेंबी कर्णधार या. चला ड्रीमी गोलू भावेश आपण इकडे हात पाठवा कोणाला तरी. राहुल 11 टेंबी कर्णधार या यातील विजेता आणि लगेच आपला सामना खेळायला मग संघ आपल्याला बघायला मिळेल तो आजच्या दिवसातला दुसरा आणि स्पर्धेतला 8वा. 6 चेंडू 4 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला विचार केला तर म्हणजे एचयू स्पोर्ट्स दांडी आणि एका साईडला तुम्ही विचार केला MS तारापूर हा संघ बघायला मिळतोय. 6 चेंडू 4 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो प्रणित नावाचा गोलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू प्रणितला बघितलं गेलं. सहा चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. राहुल नावाचा गोलंदाज अनमोल नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. हो चांगला पहिले खेळून काढला कव्हरच्या रिझनला खेळाडू बघण्यात आला चेंडू निघून गेला सीमा पलीकडे 4 धावा खडखड चौकार आणि अशा पद्धतीने हा सामना विजयी झाला. हाडला MS तारापूर या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतल्यात.